आपल्याला पाणी कशा कशासाठी लागतं हे तुम्हाला माहिती आहे का? प्यायला, भांडी घासायला, अंघोळीला, कपडे धुण्यासाठी, घराची स्वच्छता, अशा सगळ्या गोष्टी आपण पाण्यामुळे करू शकतो. शेतीसाठीही पाणी लागतं, जनावरांनाही पाणी आवश्यक असतं. आपल्याला सगळ्यांना पाण्याची गरज असते. पाणी आपल्याला पावसामुळे मिळतं, पण पाऊस काही वर्षभर नसतो. जून ते सप्टेंबर या 4 महिन्यातच पाऊस पडतो आणि मधल्या महिन्यांमध्ये काही वेळाच पडतो. काही वेळा पाऊस उशिरा येतो किंवा खूप कमी पडतो. हे पावसाचे पाणी आपल्याला वर्षभर पुरवायला लागते. त्यामुळे पाणी साठवणे आवश्यक आहे. नदी, विहिरी, तलाव, कालवे यामध्ये साठवलेले पाणी आपल्याला उपलब्ध होते. साठवलेल्या पाण्याचेही बाष्पीभवन होते. त्या पाण्याची वाफ होऊन काही प्रमाणात उडून जाते. हे पाणी जर योग्य प्रकारे साठवलं तर आपल्याला वर्षभर पुरतं. तुम्ही धरणं बघितली आहेत का? धरण नदीवर बांधलं जातं. नदीचं पाणी धरणात अडवलं जातं. मग त्यातून ते वेगवेगळ्या शहरांना, गावांना पाणी मिळतं. प्रत्येक वेळेला धरण बांधणं काही शक्य नाही. अशा वेळी इतर वेगवेगळ्या प्रकारे पावसाचे पाणी अडवले जाते. गावात छोटे छोटे बंधारे बांधतात. गाव एखाद्या टेकडीवर किंवा डोंगराच्या जवळ असेल तर टेकडी किंवा डोंगरावरून पाणी खाली येऊन वाहून जाते. त्या पाण्याचा काहीच उपयोग होत नाही. मग अशा वेळी समतल चर बांधतात. समतल चर म्हणजे समान अंतरावर समान खोलीचे चर खणतात. खणलेल्या भागात पाणी जमिनीत मुरते. त्यामुळे गावातल्या विहिरींची पाण्याची पातळी वाढते. झाडं लावता येतात आणि मग त्यामुळे पाऊसही जास्त पडतो. काही गावात स्वयंसेवी संस्था आणि गावकरी मिळून हे बंधारे बांधतात. ओढे, नाले यावर बांध घालून पाणी अडवतात. उतार असेल तर बांध घालून पाणी अडवतात. पण काही गावात नदीपात्राच्या जवळ विहिरी खोदून पाणी साठवतात. पाणी साठवण्याची काही आधुनिक तंत्रही विकसित झाली आहेत. घराच्या छतावरील पाणी गोळा करून ते जमिनीत मुरवतात किंवा योग्य अशा टाकीत साठवतात. याला रेन वॉटर हार्वेस्टिंग असं म्हणतात. विहिरी पुनर्भरण म्हणजेच विहिरीतील पाणी संपलं असेल तर ते परत भरण्याची तंत्रही संशोधकांनी विकसित केली आहेत. त्यामुळे उन्हाळ्यातही आपल्याला विहिरीतून पाणी मिळत राहतं. अशा विविध प्रकारे जलव्यवस्थापन करतात, म्हणजेच पाण्याची व्यवस्था करतात. पाणी हे आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहे हे तुम्हाला माहितीच आहे. त्यामुळे पाणी जपून वापरणे हे आवश्यक आहे. पाणी उगाच ओतून देऊ नका. आवश्यक तेवढेच घ्या. पाण्याचा नळ उगाचच चालू ठेवू नये. हे सुद्धा जलव्यवस्थापनामध्ये महत्त्वाचे आहे. पारिभाषिक शब्द: बंधारे, समतल चर, रेन वॉटर हार्वेस्टिंग, पुनर्भरण, जलव्यवस्थापन, स्वयंसेवी. आपण काय शिकलो? पाऊस वर्षातील 4च महिने असतो. त्यामुळे जलव्यवस्थापन म्हणजेच पाण्याचे व्यवस्थापन आवश्यक आहे.
पाण्याचे व्यवस्थापन अनेक पद्धतींनी करतात. पाणी साठवण्यासाठी नद्यांवर धरणं बांधतात, कालवे बांधतात. टेकडी किंवा डोंगरावर समतल चर बांधतात, बंधारे बांधतात, विहिरी पुनर्भरण करतात, छतावरचे पाणी साठवतात. पाणी जपून वापरणे आवश्यक आहे. स्वाध्याय. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. पाणी साठवण्याची आवश्यकता का असते? समतल चर म्हणजे काय? रेन वॉटर हार्वेस्टिंग कसे करतात? तर काय होईल ते सांगा. पाऊस 3 महिने उशिरा आला तर? घरी दुसऱ्या दिवशी पाणी येणार नाही असे कळले तर?